नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी गणित हा जो विषय आहे तो शिकणार आहोत। आणि मुलांनो, आपण इयत्ता 6वी गणितामध्ये या आधी किती चॅप्टर बघितले आहेत मुलांनो? तर 2 चॅप्टर बघितलेले आहेत। पहिला कुठला मुलांना आठवतं का तुम्हाला? बघा, पहिला चॅप्टर आहे त्याचं नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध। हा चॅप्टर आपण अगदी स्पष्टीकरणासह आपण इथे घेतलेला होता मुलांनो। तर दुसरा जो पार्ट आहे आपला तो होता कोण। कोण बद्दल ही आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे। तर बघा मुलांनो, पुढेही आपण पुढचाही पार्ट घेणार आहोत। तर पुढचा पार्ट आपला आहे मुलांनो, तो आहे अपूर्णांकाची क्रिया। मुलांनो, तुम्हाला माहित आहे का की अपूर्णांक म्हणजे काय? तर बघा मुलांनो, पुढचा हा जो पाठ आहे त्या पाठाच्या आधारे आपण काय करणार आहोत, अपूर्णांक म्हणजे काय ते अगदी सविस्तरपणे इथे शिकणार आहोत। तर बघा मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत, अपूर्णांकावरील क्रिया। हा लेसन, हा पाठ आज आपण इथे शिकणार आहोत। तर मुलांनो, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत, स्पष्टीकरण करणार आहोत। ते बघा मुलांनो, कसं आहे ते अपूर्णांकावरील क्रिया हा जो पाठ आहे तो आपण इथे घेणार आहोत। बघा मुलांनो, प्रस्तावना बघूया। या पाठात अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात तसेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी, संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे, अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार, गुणाकार व्यस्त यांचा अभ्यास करणार आहोत। बघा मुलांनो, आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, बेरीज, वजाबाकी, भागाकार, अपूर्णांक याविषयी सुद्धा काय करणार आहोत मुलांनो, माहिती करून घेणार आहोत। अगदी गमतीदार पद्धतीने आपण काय करणार आहोत, येथे अगदी सोप्या भाषेत आपण स्पष्टीकरण करून घेणार आहोत। तर बघा मुलांनो, ही आहे कसली प्रस्तावना, अपूर्णांकावरील प्रस्तावना। ह्या पाठाची काय आहे मुलांनो, ही एक छान अशी प्रस्तावना आहे। या पाठात काय आहे मुलांना, अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात काय करायचं आहे, आपल्याला रूपांतर करायचे आहे। आणि त्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत मुलांनो, तर बघा, तसेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी, संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे, अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार, गुणाकार व्यस्त यांचा अभ्यास आपण काय करणार आहोत, इथे करणार आहोत मुलांनो। तर बघूया पुढे काय दिलेलं आहे मुलांनो। पुढे आहे स्पष्टीकरण। जरा आपण काय करूया, जरा मुलांनो आठवूया आणि बघूया दिलेल्या इथे काय आहेत मुलांनो। इथे दिलेल्या आहेत 2 गोष्टी दिलेल्या आहेत मुलांनो। बघा त्या कुठल्या आहेत, दिलेल्या गोष्टी 2 मुलांमध्ये समान वाटूया। आता मुलांनो, तुम्हाला दिसत असेल की इथे आपल्याला काय दिलेलं आहे, तर इथे आपल्याला काही सफरचंद दिलेले आहेत। काउंट करा मुलांनो, हे सफरचंद किती आहेत। चला तर मग आपण काउंट करूया किती आहेत ते। 1 2 3 4 5 6। म्हणजेच आपल्याला इथे मुलांना किती सफरचंद दिलेले आहेत, तर 6 सफरचंद इथे दिलेले आहेत। आणि प्रश्न बघा मुलांना काय विचारलेला आहे तो, तर प्रश्न असा आहे, 6 सफरचंदे 2 जणात समान वाटल्यावर प्रत्येकाला किती सफरचंद येतील। बघा, अगदी सोपा आणि सरळ प्रश्न आहे मुलांना इथे विचारलेला आपल्याला, की हे जे 6 सफरचंद आहेत त्याचे जर आपण 2 गटात विभागणी केली किंवा 2 मुलांना ते आपल्याला सफरचंद द्यायचे आहेत, तर त्या मुलांना आपण या 6 सफरचंदापैकी जर विभागणी करायची असेल तर आपण कशी करणार आहोत मुलांनो, ते आपण बघा मुलांनो पुढील प्रकारे आपण बघणार आहोत। बघा मुलांनो, काय आहे, आपण इथे स्पष्टीकरण करणार आहोत। आणि इथे दिलेला जो प्रश्न आहे, 6 सफरचंदे 2 जणात समान वाटल्यावर प्रत्येकाला किती सफरचंदे येतील। काय विचारलेलं आहे मुलांनो, की इथे किती सफरचंद आहेत, 6 सफरचंद आहेत। आणि काय करायचं आहे, इथे आपल्याला 2 जणांमध्ये हे जे 6 सफरचंद आहेत ते समान वाटायचे आहेत। बघा मुलांनो, इथे काय आहेत, की आपल्याला 6 सफरचंद मुलांनो इथे दिलेले आहेत। बघा, आपण पुन्हा एकदा काउंट करूया। 1 2 3 4 5 आणि 6। हे काय आहेत, आपले 6 सफरचंद आहेत। बघा मुलांनो, इथे आपल्याला काय करायचं आहे, 2 जणात आपल्याला ते समान वाटायचे आहेत। किती जणात मुलांनो, 2 जणांमध्ये आपल्याला कसे वाटायचे आहेत, समान वाटायचे आहेत। तर पुढे विचारलेलं आहे मुलांनो, की प्रत्येकाला
प्रत्येकाला किती सफरचंद बरं येतील? तर आपल्याला काय करायचं आहे, इथे 2 ग्रुप आपण इथे करूया. इथे करूया आपण यांचा ए गट करूया आणि इथे करूया बी गट. बघा मुलांनो, ए जो मुलगा आहे त्याला आपण काय करूया, 3 सफरचंद देऊया. 1 2 3. हे आपण कुणाला दिलेत मुलांनो? हे आपण ए या मुलाला दिले. आता आपण काय करूया, आणखी जे उरलेले आहेत, किती उरलेत मुलांनो बघूया आपण इथे. 1 2 3. उरले कितीत मुलांनो? तर 3 सफरचंद उरलेले आहेत. तर ते आपण कुणाला देणार आहोत? बी ला देणार आहोत. 1 2 3. हे आपण कुणाला दिलेले आहेत मुलांनो? बी ला दिलेले आहेत. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपण काय केलं, ए आणि बी हे जे 2 मुलं आहेत त्यांच्यामध्ये समान वाटणी केलेली आहे. म्हणजे प्रत्येकाला किती सफरचंद देण्यात आले? अगदी बरोबर, प्रत्येकाला काय करण्यात आलं, 3-3 सफरचंद आपण दिलेले आहे. तर बघूया मुलांनो, अगदी पुढील स्पष्टीकरणासह. तर आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की इथे 6 सफरचंदाची कशी विभागणी केलेली आहे ते आपल्याला इथे सांगितलेली आहे. तर बघा, अगदी सोप्या आणि सरळ गणिती भाषेमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपण इथे काय केली आहे मुलांनो, इथे आपण समान विभागणी केलेली आहे 6 सफरचंदाची. बघा, 3 सफरचंद आपण इकडे घेतलेले आहेत आणि 3 इथे घेतलेले आहेत. तर इथे बघा मुलांनो, काय झालेलं आहे, 3-3 चे आपण इथे काय केलेले आहे, विभागणी केलेली आहे. ते आणखी गणिती भाषेमध्ये भागाकाराच्या पद्धतीने आपण इथे काय करणार आहोत, बघणार आहोत की किती सफरचंद एकाच्या मुलाला वाट्यावरती आलेत. बघा मुलांनो, इथे काय दिलेलं आहे, म्हणजेच प्रत्येकाला 3 सफरचंदे मिळतील. याआधीही आपण अगदी सोप्या पद्धतीने काय केलेलं होतं, 6 सफरचंदाची विभागणी केली होती. ए गटाला आपण 3 दिलेले आणि बी गटाला आपण 3 दिलेले होते. तसेच आता इथे काय सांगितलं आहे, अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगितलेलं आहे, अगदी भागाकाराच्या पद्धतीने. भागाकाराचं चिन्ह कसं आहे मुलांनो? बघा, भागाकाराचं चिन्ह आहे असं. याला आपण काय म्हणूया, भागाकार असे म्हणूया. तर बघा, आपण भागाकाराच्या पद्धतीने सुद्धा काय करू शकतो, हा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. कुठला प्रश्न मुलांनो? तर 6 सफरचंदे 2 जणात समान वाटल्यावर प्रत्येकाला किती सफरचंद येतील, हा जो प्रश्न आहे तो आपण भागाकाराच्या पद्धतीने देखील काय करू मुलांनो, सोडवणार आहे. तर बघा मुलांनो, इथे काय केलेलं आहे, हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. आपण अधिक चांगल्या पद्धतीने मुलांना इथे काय करणार आहोत, हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा मुलांनो, आपल्याला काय सांगितलेलं आहे की 6 सफरचंद आहेत आणि ते 2 जणांमध्ये काय करायचे आहेत, समान विभागायचे आहेत. म्हणून आपल्याला 2 ने काय करावं लागेल मुलांनो, 6 ला भागावं लागेल. आता मला सांगा मुलांनो, तुम्हाला बेचे पाडे येतात का? व्हेरी गुड, सगळ्यांना तुम्हाला बेचा हा पाडा येतोच. तर मुलांनो, जोपर्यंत आपला 6 येत नाही तोपर्यंत आपल्याला तो बेचा पाडा काय करायचा आहे, बोलायचा आहे. तर आपण मुलांनो, तुम्ही बोला, मी इथे लिहिणार आहे. अगदी बरोबर, आपण इथे काय लिहिणार आहोत, बे एक बे, नंतर बे दुने 4, त्यानंतर आहे बे त्रिक 6. बघा मुलांनो, इथे 6 हे आलेलं आहे. कितव्या स्थानावर आलेलं आहे मुलांनो? तर 3ऱ्या. कितव्या स्थानावर आलेलं आहे मुलांनो? 3ऱ्या. कुठल्या पाढ्यामध्ये आलेलं आहे मुलांनो? तर बेच्या पाढ्यामध्ये काय आलेलं आहे, 3ऱ्या स्थानी 6 आलेलं आहे. म्हणजेच मुलांनो, आपण इथे काय लिहिणार आहोत, 3 लिहिणार आहोत आणि 6 आपण कुठे लिहिणार आहोत, तर 6च्या 6 खाली आपण लिहिणार आहोत. वजाबाकीचं आपण काय देणार आहोत, चिन्ह देणार आहोत आणि आपण इथे काय करणार आहोत, वजाबाकी करणार आहोत. 6तून 6 जर गेले तर शिल्लक काय राहणार आहे मुलांनो? बरोबर, शिल्लक काय राहणार आहे, 0 राहणार आहे. का बरं 0 राहणार? कारण आपण 3-3 सफरचंद काय दिले, समान वाटलेले आहे ए आणि बी ग्रुपमध्ये. तर इथे आपल्याला 6 मधून 6 गेले तर काय राहणार आहे, ऑब्विसली 0 राहणार आहे. तर मुलांना आपण काय केलं आहे, अगदी इथे भागाकार पद्धतीने छान असे इथे स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा मुलांनो, इथे सुद्धा आपल्याला काय केलं आहे, समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुढचा प्रश्न बघा मुलांनो,
पुढे असं आहे की त्यांनी आधी आपल्याला काय केलेलं, सफरचंदाचा असा प्रश्न विचारलेला, ते आपण काय केलं आहे, अगदी बेच्या पाड्यापासून आपण भागाकाराच्या पद्धतीने आपण इथे सोडवून दाखवलेलं आहे. आता दुसरं बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे मुलांना. दुसरं असं आहे, एक बिस्किट 2 जणात समान वाटल्यावर प्रत्येकाला किती बिस्किटे मिळतील. बघा मुलांनो, आपल्याकडे किती आहे, फक्त एक बिस्किट आहे. किती आहे मुलांनो, आपल्याकडे एक बिस्किट आहे. हे एकच बिस्किट आपल्याकडे आहे आणि ते आपल्याला काय करायचं आहे, 2 जणांमध्ये समान वाटायचं आहे. किती जणांमध्ये मुलांनो, तर 2 जणांमध्ये आपल्याला ते समान वाटायचं आहे. बघा, हे जे बिस्किट आहे ते आपल्याकडे किती होतं, एक अख्खं बिस्किट आपल्याला होतं. साहजिकच आहे, जर आपल्याला आपल्या मित्राला जर बिस्किट द्यायचं असेल तर आपण काय करतो, त्या बिस्किटाचे 2 तुकडे करतो. एक बिस्किट आपल्या मित्राला देतो आणि एक बिस्किट आपण घेतो. बघा इथे काय केलेलं आहे मुलांना, इथे एका बिस्किटाचे 2 तुकडे केलेले आहे. एक जे हा झाला अर्धा बिस्किट आणि हा झाला अर्धा बिस्किट. तर मुलांना बघा, इथे आपण काय केलेलं आहे, एका बिस्किटाचे 2 तुकडे केलेले आहे. आणि पुढे हे भागाकाराच्या पद्धतीने अगदी सोप्या भाषेत आणखी स्पष्ट कसे करणार आहोत, तर बघा असं सुद्धा आपण काय करू शकतो, भागाकार करू शकतो. बघा यालाच काय म्हणतात मुलांनो, यालाच म्हणतात भागाकाराची ही आहे एक दुसरी पद्धत. बघा, एक बिस्किट 2 जणात समान वाटल्यावर प्रत्येकाला किती बिस्किटे मिळतील. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की हा जो 1/2 आहे याला आपण काय म्हणतो मुलांनो, अर्धा असा म्हणतो. आणि पूर्ण काय असेल मुलांनो, हा असेल पूर्ण. हा जो 1 आहे तो आहे पूर्ण. मग आपण काय केलंय, ह्या 1ला काय केलं आहे, तोडला आहे. एका बिस्किटाचे किती तुकडे केले आहेत मुलांनो, तर 2 तुकडे केलेले आहे. म्हणून मुलांनो बघा, आपल्याला हा अर्धा एक बिस्किट आणि हा अर्धा एक बिस्किट असे आपल्याकडे पूर्ण जे आहेत मुलांनो, ते किती झालेले आहेत, 1 झालेला आहे. याला आपण काय म्हणूया मुलांनो, अपूर्ण म्हणू. का बरं, कारण ते पूर्ण बिस्किट आहे का, नाही, तर अपूर्ण बिस्किट आहे, अर्ध बिस्किट आहे, म्हणून हा झाला अपूर्णांक. आणि हा जो आहे मुलांनो, तो आहे पूर्ण बिस्किट, म्हणून तो झाला पूर्णांक. बघा मुलांनो, ह्या एका बिस्किटाचेच आपण काय केलेले आहेत, 2 तुकडे केलेले आहे. बघा मुलांना, 2 तुकडे आपण या बिस्किटाचे केलेले आहेत. अर्धा तुकडा आपण आपल्या मित्राला दिला आहे आणि अर्धा तुकडा आपण ठेवलेला आहे. तर आपण हा जो अर्धा आहे तो आपण कसा लिहू शकतो, हा अर्धा आपण असाही लिहू शकतो आणि हा जो अर्धा आहे तो आपण कसा लिहू शकतो, असाही लिहू शकतो. बघा मुलांनो, हा जो अपूर्णांक आहे, हा जो पूर्णांक आहे, तो पूर्णांक जो एक बिस्किट म्हणजेच एक पूर्णांक, त्याचे आपण किती तुकडे केले मुलांना, तर 2 तुकडे केलेले आहे. तर 2 तुकडे करताना आपण कसे केलेले आहे, हा एक अर्धा झाला आणि त्यानंतर हा एक झाला मुलांनो अर्धा बिस्किट. म्हणजेच हा अर्धा आणि हा अर्धा, असे टोटल किती झाले मुलांनो, एक पूर्ण बिस्किट झालेलं आहे. पण गणिती भाषेमध्ये जर अर्धा लिहायचा असेल तर तुम्ही कसं लिहिणार आहात मुलांनो, अर्धा तुम्ही असा लिहिणार आहात किंवा अर्धा तुम्ही या भाषेत सुद्धा लिहू शकता. तर तुम्हाला मुलांनो नक्कीच समजलं असेल की पूर्णांक काय आहे आणि अपूर्णांक काय आहे. तर बघा मुलांनो, म्हणजेच प्रत्येकाला अर्धे बिस्किट आपल्याला देता आलेले आहे. आणि पुढे बघूया मुलांनो, या एका बिस्किटाचे आपण 2 तुकडे केलेले आहेत. पुढे बघूया, दिलेल्या गोष्टी 2 मुलांमध्ये समान वाटू. आता पहा गंमत. आता आपण काय बघणार आहोत, एक गंमत बघणार आहोत. बघा इथे काय दिलेलं आहे, 9 पेढे 4 जणात समान वाटल्यावर प्रत्येकाला किती पेढे येतील. बघा आपल्याकडे किती पेढे आहेत मुलांनो, आपल्याकडे आहेत 9 पेढे. किती पेढे आहेत मुलांनो, आपल्याकडे 9 पेढे आहेत. आणि 9 पेढे 4 जणात, हे जे 9 पेढे आहेत मुलांनो, किती पेढे आहेत आपल्याकडे, 9 पेढे आहेत. किती पेढे आहेत मुलांनो, हे 9 पेढे आपल्याकडे आहेत. पण आता आधीच्या प्रश्नांमध्ये आपण काय केलं, 2च जणांमध्ये ते समान वाटले. पण आता आपल्याला किती जणांमध्ये वाटायचे आहेत, 4 जणांमध्ये वाटायचे आहेत. आणि तेही कसे वाटायचे आहेत, अगदी समान वाटायचे आहेत. बघा जर इथे 8 पेढे असते
तर अगदी इझी झालं असतं समान वाटणं, पण इथे एक पेढा एक्स्ट्रा आहे, एक पेढा जास्त आहे. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, 9 जे पेढे आहेत ते आपल्याला 4 जणांमध्ये कसे वाटायचे आहेत मुलांनो, समान वाटायचे आहेत. बघा 9 पेढे 4 जणात समान वाटल्यावर प्रत्येकाला किती पेढे मिळतील? बघा मुलांनो, हे जे आहे ते आपल्याला गणिती भाषेमध्ये कसं लिहिता येणार आहे, 9/4 असं आपल्याला लिहिता येणार आहे. म्हणजेच मुलांनो बघा, म्हणजेच 9/4 इतके पेढे प्रत्येकाला मिळतील. किती मिळतील मुलांनो? 9/4 एवढे जे पेढे आहेत ते मुलांना मिळतील. पुढे बघा मुलांना, हे जे पेढे आहेत ते आपण काउंट करणार आहोत. किती आहेत हे पेढे बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हे पेढे किती आहेत मुलांनो? हे पेढे आहेत 9 पेढे आहेत, 9 पेढे आहेत. आणि ते आपल्याला काय करायचे आहेत, जे 4 जण आहेत त्या 4 जणांना इक्वली आपल्याला द्यायचे आहेत. म्हणजे सारख्या प्रमाणात आपल्याला त्या मुलांना आपल्याला वाटायचे आहेत. तर बघा मुलांनो, हे जे 9 पेढे आहे, 9 पेढे 4 जणात आपल्याला समान वाटायचे आहे. तर ते लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत मुलांनो? 9/4 असे लिहिणार आहोत. पुढे बघा मुलांनो, हे जे पेढे आहेत आपण ते 9 जणांमध्ये कसे वाटलेले आहेत, 9/4. म्हणजेच किती ते जाणून आपण घेऊया. पुढे बघा मुलांनो, इथे काय आहे, अंशाधिक पूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर. काय आहे मुलांनो इथे, की अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर आपण आता करणार आहोत. बघा मुलांनो, इथे असं दिलेलं आहे, अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण काय करणार आहोत, रूपांतर करणार आहोत. इथे आपल्याला काय दिलेलं आहे, हा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे. तर बघूया मुलांना, पुढे यालाच पूर्णांकयुक्त म्हटलेलं आहे. तर बघा मुलांनो, अधिक आपण इथे स्पष्टीकरणाद्वारे बघून घेऊया. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला असं दिलेलं आहे, प्रश्न आपला असा आहे की अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त, अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपल्याला काय करायचे आहे, रूपांतर करायचे आहे. तर पहिला प्रश्न बघा मुलांना काय दिलेला आहे, की 9/4 भागाकार करूया. आपल्याला काय करायचं मुलांनो, 9/4 हा भागाकार आपल्याला करायचा आहे. तर इथे बघा मुलांनो, ह्याच्या हे जे 2 आपल्याला नंबर दिलेले आहेत त्यापैकी भाजक जो आहे तो काय आहे, 4 आहे. काय आहे मुलांनो, भाजक काय आहे, 4 आहे. आणि आपल्याला त्या 4ने म्हणजेच भाजकाने कशाला भागायचं आहे, 4ने आपल्याला कशाला भागायचं आहे, तर 9ला भागायचं आहे. म्हणजेच 9 काय आहे मुलांनो, भाज्य आहे. आणि हा जो 4 आहे मुलांना तो काय आहे, भाजक आहे. तर आता आपल्याला इथे कशी क्रिया करायची आहे, तर आपल्याला हा जो 4 आहे, ह्या 4ने आपल्याला कशाला भागायचं आहे मुलांना, तर 9ला भागायचं आहे. तर मुलांना आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, बरोबर, इथे आपल्याला पाढा तयार करावा लागणार आहे. कशाचा मुलांनो, 4चा पाढा. का बरं 4चा पाढा, कारण आपल्याला इथे 4ने कशाला भागायचं आहे, तर 9ला भागायचं आहे. परत एकदा पुन्हा लक्षात ठेवा मुलांनो, की 4 काय आहे, भाजक आहे. आणि 9 काय आहे मुलांनो, तर भाज्य आहे. आपल्याला 4ने कशाला भागायचं आहे, तर 9ला भागायचं आहे. इथे आपण काय करणार आहोत मुलांनो, इथे आपण 4चा पाढा लिहिणार आहोत. तुम्ही बोलायचं आहे, मी इथे पाढा लिहत आहे. ओके मुलांनो, 4 4, 4 2 8 आणि 4 त्रिक काय असेल मुलांनो, 12. असा पूर्ण पाढा आपण इथे लिहू शकतो. पण मुलांनो, आपल्याला 9च्या नंतरची संख्या इथे मिळाली, पण आपल्याला काय हवं आहे मुलांनो, 9 तर आपल्याला 4च्या टेबलमध्ये मिळणार नाही आहेत. म्हणून 9च्या आतली जी संख्या आहे ती आपल्याला शोधायची आहे. ती कुठली आहे मुलांनो, अगदी बरोबर, ती आहे 8. म्हणजेच आपल्याला 8 कुठे लिहायचे आहे मुलांनो, तर 8 आपल्याला 9च्या खाली लिहायचे आहेत. आणि ते आपण इथे लिहिलेले आहेत. तर बघा मुलांनो,
पण ते कितव्या स्थानी आहे? दुसऱ्या स्थानी आहे. म्हणून जे स्थान आहे दुसरं ते आपण कुठे लिहिणार आहोत मुलांनो? 9च्या वरती लिहिणार आहोत, जे आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे मुलांनो? 9 मधून 8 हे मायनस करायचे आहेत, कमी करायचे आहेत. तर बघा मुलांनो, 9 पेढ्यामधून जर 8 पेढे आपण घालवले तर किती राहील मुलांनो? अगदी बरोबर, 1 इथे राहणार आहे. तर बघा मुलांनो, आपण इथे काय केलेलं आहे? 9/4 ह्याचा आपण काय केलेला आहे? इथे भागाकार केलेला आहे. हा काय आहे? संपूर्ण भागाकार 9/4चा आपण इथे बघितलेला आहे. तर मुलांनो बघा, हे आपण कसं लिहू शकतो? तर हे आपण 9/4 असंही लिहू शकतो. बरोबर. आता इथे बघा मुलांनो, इथे काय आपल्याला मिळालेलं आहे? 2 पूर्ण मिळालेला आहे. काय मिळालेलं आहे मुलांनो? इथे आपल्याला 2 पूर्ण मिळालेला आहे. म्हणून आपण इथे काय लिहिलेलं आहे? 2 पूर्ण असं लिहिलेलं आहे. आणि आपला बाकी किती आहे याला काय म्हणतात मुलांनो? बाकी. तर आपला उरलेला किती आहे? बाकी किती आहे? तर 1 आपल्याला इथे लिहावं लागणार आहे. आणि किती जणांमध्ये ते वाटायचे आहेत मुलांनो? 4 जणांना. म्हणून इथे आपण किती लिहिले आहे? 4 लिहिलेले आहे. तर बघा मुलांनो, आपलं उत्तर काय आलेलं आहे की 2.1/4 एवढा पेढा जो आहे तो आपल्याला काय करणार आहे? एका मुलाला देता येणार आहे. तर बघा मुलांनो, इथे यालाच आपण काय म्हणूया? तर यालाच पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला म्हणता येईल. काय म्हणता येईल मुलांनो? यालाच आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणता येईल. बघा मुलांनो, इथे काय आहे? इथे 2 ही पूर्ण संख्या आहे. बघा मुलांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे आपल्याला काय मिळालेलं आहे? 2 ही पूर्ण संख्या आपल्याला इथे मिळालेली आहे. तर 1/4 हे अपूर्णांक आहे. ही जी 2 संख्या आहे मुलांनो, ती कशी आहे? पूर्ण संख्या आपल्याला मिळालेली आहे. आणि 1/4 ही जी संख्या आहे मुलांनो, ती अपूर्णांक आपल्याला मिळालेली आहे. म्हणून बघा इथे काय आहे मुलांनो? इथे 2 ही पूर्ण संख्या, तर 1/4 हे अपूर्णांक आहे. प्रत्येकाच्या वाट्याला मुलांनो किती येणार आहेत? तर 2 पूर्ण व 1/4 पेढे येतील. बघा मुलांनो, प्रत्येकाच्या वाट्याला किती येणार आहेत? प्रत्येकाच्या वाट्यावर एवढे पेढे येणार आहेत. किती पेढे मुलांनो? 2 पूर्ण आणि त्याचा 1/4 भाग म्हणजेच 1/4. 2 पूर्ण पेढे मिळतील आणि एका पेढ्याचा कितवा भाग मिळणार मुलांनो? चौथा भाग म्हणजेच 1/4. 2.1/4 एवढ्या पेढे जे आहे ते समान वाटल्यानंतर एका मुलाला मिळणार आहेत. 9 पेढे आपल्याला किती मुलांमध्ये वाटायचे आहेत? तर 4 मुलांमध्ये वाटायचे आहेत. आणि हे आपण वाटून झाल्यानंतर आपण जेव्हा भागाकार केला कशाचा मुलांना? 9/4चा. तर आपल्याकडे उत्तर काय आलं आहे मुलांनो? तर 2.1/4 असं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर मुलांनो, यालाच काय म्हणतात? पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात. पुढे बघूया मुलांनो, इथे ही 2 ही पूर्ण संख्या, तर 1/4 हे काय आहे मुलांनो? अपूर्ण संख्या आहे. बघा, 1/4 ही अपूर्णांक आहे. प्रत्येकाच्या वाट्याला 2 पूर्ण व 1/4 पेढे येणार आहेत मुलांनो. तर बघा, इथे आपण 9/4 हे काय केलेलं आहे मुलांनो? हा जो क्वेश्चन आहे आपण तो इथे सॉल्व केलेला आहे. तर बघा मुलांनो, आपल्याला इथे दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? तर दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर. बघा मुलांना, दुसरा प्रश्न आपल्याला असं दिलेला आहे आणि काय आपल्याला क्रिया करायची आहे? तर आपल्याला क्रिया करायची आहे की अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचे आहे. आणि इथे आपल्याला दुसरा प्रश्न असा दिलेला आहे की 7 पेरू 2 जणात समान वाटले. किती पेरू मुलांनो? 7 पेरू आता आपल्याला इकडे मिळालेले आहेत आणि ते 7 पेरू आपल्याला किती जणांमध्ये वाटायचे आहेत? तर 2 जणांमध्ये वाटायचे आहेत. बघा, 7 पेरू 2 जणात समान वाटले तर प्रत्येकाला किती पेरू मिळतील? बघा, आपल्याला दुसरा प्रश्न जो विचारलेला आहे तो कसा आहे की आपल्याकडे 7 पेरू आहे आणि ते 7 पेरू आपल्याला किती जणांमध्ये वाटायचे आहेत? तर 2 जणांमध्ये वाटायचे आहेत. बघा, ते सुद्धा आपण कशा पद्धतीने इथे करणार आहोत? तर भागाकाराच्या पद्धतीनेच आपण याचं उत्तर इथे काढणार
आहोत. तर बघा मुलांनो, हे सुद्धा आपण कसं करूया, तर भागाकाराच्या पद्धतीनेच आपण काय करणार आहोत मुलांनो, तर हा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे याचं उत्तर आपण काढणार आहोत. पुन्हा एकदा आपण प्रश्न वाचूया मुलांनो. 7 पेरू. किती पेरू मुलांनो? इथे किती पेरू आपल्याला दिलेले आहेत? तर इथे आपल्याला दिलेले आहेत 7 पेरू. किती पेरू दिलेले आहेत मुलांनो? 7 पेरू आपल्याला इथे दिलेले आहेत. आणि हे जे 7 पेरू आहेत ते 2 जणांमध्ये कसे वाटायचे आहेत आपल्याला? समान वाटायचे आहेत. किती जणांमध्ये? 2च जणांमध्ये. आणि आपल्याला ते समान वाटता आलेच पाहिजे. तर प्रत्येकाला किती पेरू मिळतील बरं? आपल्याला याचं उत्तर इथे भागाकार पद्धतीने काढायचं आहे. तर बघूया मुलांनो, आपण इथे काय केलेलं आहे की आपला हा जो 2 आहे तो 2 काय आहे मुलांनो? भाजक आहे, बरोबर. आणि हे जे 7 आहे ते काय आहे मुलांनो? भाज्य आहे. बघा मुलांनो, हे जे 7 आहे ते काय आहे मुलांनो? भाज्य आहे. आणि हे जे 2 आहे मुलांनो ते 2 आहे भाजक. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला काय करायचं आहे, तर इथे आपल्याला ह्या 2ने 7ला काय करायचं आहे? भागायचं आहे. तर मुलांनो बघा, इथे आपण कसं भागू शकतो, तर इथे आपण अशा पद्धतीने देखील भागू शकतो. बघा, 2ने आपल्याला काय करायचं आहे? ह्या 7ला भागायचे आहे. बघा मुलांनो, यासाठी आपल्याला काय बरं करावं लागेल? अगदी बरोबर, 2चा पाढा, 2चा टेबल आपल्याला इथे यायला हवा. तर जोपर्यंत 7 हे 2च्या पाढ्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे? हा पाढा बोलायचा आहे. बरोबर आहे की आपला जो 7 नंबर आहे तो पाढ्यामध्ये येणार नाही, पण तरी आपण इथे काय लिहिणार आहोत? 2चा टेबल किंवा पाढा लिहिणार आहोत. बघा मुलांना, बोला बरं. बे एक बे, बे दुने 4 आणि बे त्रिक काय आहे मुलांनो? 6. आणि इथे येणार आहे बेचौक 8. अगदी मुलांनो, म्हणजेच इथे 7 हा नंबर आहे का आपल्या टेबलमध्ये? नाही येत आहे. पण 7 ही संख्या जी आहे त्याच्या आतली जी संख्या आहे, म्हणजेच आधीची जी संख्या आहे ती कुठली मुलांनो? तर ती आहे 6. तर मुलांनो, 6 ही जी संख्या आहे ती कितव्या स्थानावर आहे? 3ऱ्या स्थानावर आहे. म्हणजेच आपण इथे काय लिहिणार आहोत? 3 लिहिणार आहोत मुलांनो. आणि आपण इथे काय लिहिणार आहोत? बघा, इथे काय असणार आहे मुलांनो? वजाबाकीचं आपलं चिन्ह असणार आहे. आणि कुठलं आले आहे? बघा मुलांनो, बेत्रिक 6. मग इथे आपण काय लिहिणार आहोत? 6. तर आता आपल्याला 7मधून 6 काय करायचे आहे? मायनस करायचे आहे, वजा करायचे आहे. तर मुलांनो, इथे आपलं उत्तर काय येईल? बरोबर, इथे उत्तर आपलं किती येईल? 1 येईल. म्हणजे इथे किती उरलेत? 1 उरला आहे. 1 आपल्याला इथे बाकी मिळालेला आहे. तर बघा मुलांनो, पुढे काय सांगितलेलं आहे की इथे आपला 1 मिळालेला आहे आणि उत्तर किती आलेलं आहे आपल्याला? आपलं 3 उत्तर असं आलेलं आहे. तर हेच आपण कशा पद्धतीने मांडू शकतो? ही झाली आपली पहिली पद्धत झाली मुलांनो, आणि ही आहे आपली दुसरी पद्धत. बघा मुलांनो, इथे काय आहे? आपण 7/2 इथे आपण लिहिलेलं आहे. कारण 7 पेरू आपल्याला किती जणांमध्ये वाटायचे आहेत? 2 जणांमध्ये वाटायचे आहेत. म्हणून आपण इथे लिहिलं आहे 7/2. बरोबर. काय मुलांनो, आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे? उत्तर आपल्याला 3 मिळालेला आहे. आणि बाकी आपला किती आहे? 1 आहे. बघा मुलांनो, इथे हा जो पूर्णांक आहे तो आपण 3 लिहिलेला आहे. आणि 1 जो बाकी आहे तो आपण 1 छेदामध्ये लिहिलेला आहे. 1 छेद किती जणांमध्ये आपल्याला तो पेरू वाटायचा आहे? तर 2 जणांमध्ये तो आपल्याला काय करायचा आहे? पेरू वाटायचा आहे. म्हणून इथे आपण काय लिहिलं आहे मुलांनो? 2 लिहिलेला आहे. तर आपलं उत्तर बघा मुलांनो काय आलेलं आहे? आपलं उत्तर आलेलं आहे 3 पूर्ण. हे 3 कसे आहेत मुलांनो? हे 3 पूर्ण आहेत. आणि अपूर्ण इथे काय आहे मुलांनो? 1/2 हे काय आहेत? अपूर्ण आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय मिळालेलं आहे? प्रत्येकाला 3 पूर्ण व 1/2 पेरू मिळतील. म्हणजे 3.5 असे आपल्याला काय मिळेल मुलांनो? 2 जणांना पेरू मिळतील. तर नक्कीच मुलांना तुम्हाला इथे काय आहे हे समजलेलं असेलच. पुढे आता आपण बघणार आहोत मुलांनो. त्याआधी आपण काय करणार आहोत? परत हा प्रश्न मी तुम्हाला
समजवणार आहे. तर बघा मुलांनो, इथे काय आहे की 7 पेरू 2 जणात समान वाटले तर प्रत्येकाला किती पेरू मिळतील. आपण इथे काय केलंय मुलांनो, इथे आपण भागाकाराच्या पद्धतीने काय केलेलं आहे, उत्तर काढलेलं आहे. तर बघा मुलांनो, इथे काय आहे की आपण 2ने आपल्याला कशाला भागायचं आहे, तर 7ला आपल्याला भागायचं आहे. म्हणून आपण 2/7 असं लिहिलेलं आहे. नंतर बघा मुलांनो, बेच्या पाढ्यामध्ये 7 येतील का, नाही येणार. मग 7च्या आधीची जी संख्या आहे ती कुठली आहे बरं, बरोबर ती आहे 6. म्हणून आपण काय घेतलं, -6 घेतले. तर बघा मुलांनो, 7मधून जर 6 आपण वजा केले, कमी केले, तर आपल्याला किती मिळेल मुलांनो, 1 मिळेल. आणि आपलं उत्तर किती आलेलं असेल मुलांनो, 3 आलेलं असेल. आणि तेच आपण गणितीय भाषेच्या पद्धतीने कसं लिहिणार आहोत मुलांनो, हे जे 7 पेरू आहे ते आपल्याला किती जणांमध्ये वाटायचे आहे, 2 जणांमध्ये वाटायचे आहेत. म्हणून 7/2 हे आपण लिहिलेलं आहे. बरोबर किती उत्तर मिळालं आहे आपल्याला मुलांनो, 3 हे पूर्ण उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून इथे आपण काय लिहिलेलं आहे, 3. आणि 1 आपला काय आहे मुलांनो, बाकी आहे, बरोबर. तर तोच आपण इथे 1 लिहिलेला आहे. 1/, किती जणांत वाटायचा आहे मुलांनो, 2 जणांत वाटायचा आहे. म्हणून 1/2 हा अपूर्णांक सुद्धा आपल्याला इथे मिळालेला आहे. म्हणजे 3 काय आहे मुलांनो, 3 पूर्णांक आहे. आणि 1/2 काय आहे मुलांनो, तर हा अपूर्णांक आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय मिळालेलं आहे मुलांनो, 3.1/2 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला इथे मिळालेला आहे. म्हणजेच आपलं उत्तर इथे काय आहे मुलांनो, प्रत्येकाला 3 पूर्ण व 1/2 पेरू मिळतील. म्हणजे जर आपल्या साध्या भाषेत जर आपल्याला सांगायचं झालं तर प्रत्येकाला किती पेरू मिळतील मुलांनो, तर प्रत्येकाला 3.5 असा पेरू मिळेल.